येत्या 17 ऑगस्ट 2025 रोजी कोल्हापूरमध्ये एक ऐतिहासिक सोहळा संपन्न होतोय। कोल्हापूर जिल्ह्याबरोबर सांगली, सातारा, सोलापूर, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या 6 जिल्ह्यातील जवळपास 5000हून अधिक वकील आणि कोल्हापूर जिल्ह्यातील विविध लोकप्रतिनिधी असतील, संघटना असतील, संस्था असतील आणि कोल्हापूरकर असतील यांच्या 40 वर्षांच्या प्रदीर्घ लढ्याला यश आलं आणि कोल्हापूरला मुंबई उच्च न्यायालयाचं सर्किट बेंच मंजूर झालं। CPR रुग्णालयासमोरील जुन्या न्यायालयाच्या इमारतीमध्ये हे सर्किट बेंच सुरू होतंय। येत्या सोमवारपासून हे सर्किट बेंच जे काही कामकाज आहे ते कामकाज सुरू होणार आहे। त्यापूर्वी 17 ऑगस्ट रोजी एक भव्य असा ऐतिहासिक सोहळा संपन्न होतोय। या इमारतीमध्ये ज्या वेळेला सर्किट बेंच मंजूर झालं यानंतर जिल्हा प्रशासन असेल, महापालिका प्रशासन असेल यांनी तातडीने या ठिकाणी दुरुस्ती असतील, डागडुजी असतील आणि सजावटीच्या कामाला युद्ध पातळीवर सुरुवात केलेली आहे। आणि आता आपण या ठिकाणी बघतोय की ही जी इमारत आहे ही संपूर्ण इमारत जी आहे ती संपूर्ण रंगरंगोटी केलेली आहे, सजावट देखील या इमारतीमध्ये केलेला आहे। त्याचबरोबर आजूबाजूचा जो परिसर आहे तो पूर्णतः सुशोभीकरण केलेला असून आता या परिसरामध्ये जर आपण बघितलं तर रस्ते देखील या 4 ते 5 दिवसांमध्ये संपूर्ण रस्ते हे चकाचक करण्यात आलेले आहेत, डांबरीकरण करण्यात आलेलं आहे आणि या परिसरात असणारे जे काही टपऱ्या होत्या त्या टपऱ्या हटवण्यात आलेल्या आहेत। त्यामुळं हा संपूर्ण परिसर जो आहे त्या परिसराने मोकळा श्वास घेतलेला आहे। खरं बघायला गेलं तर कोल्हापूर जिल्ह्याबरोबर ज्या 6 जिल्ह्यातील पक्षकार किंवा वकील असतील त्यांचं जे कामकाज आहे ते या इमारतीमध्ये चालणार आहे। त्यामुळे मोठ्या प्रमाणात या ठिकाणी गर्दी होण्याची शक्यता गृहीत धरून या ठिकाणी तात्पुरती पार्किंग व्यवस्था दसरा चौक मैदान आणि खानविलकर चौकाकडे जो रस्ता जातो त्या रस्त्याला ती तात्पुरती सोय करण्यात आलेली आहे। त्याचबरोबर या इमारतीच्या आसपासच्या परिसरामध्ये देखील सुशोभीकरण करण्यात आलेलं आहे। या इमारतीला लागून असलेल्या चिमासाहेब महाराज उद्यानामध्ये देखील जो बंद पडलेला कारंजा होता तो देखील कारंजा आता सुस्थितीत करून तो चांगला चालू करण्यात आलेला आहे। त्यामुळे एकूणच या ऐतिहासिक सोहळ्याच्या निमित्तानं हा जो संपूर्ण परिसर आहे तो संपूर्ण परिसर एक उत्साहाच्या वातावरणानं भरलेला आहे। आणि आता जर बघितलं तर येत्या 17 ऑगस्टला या इमारतीमध्ये सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या हस्ते आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार, मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती आलोक आराध्य, सर्किट बेंचचे न्यायमूर्ती MJ कर्णिक यांच्यासह कोल्हापूर जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये हा लोकार्पण सोहळा मेरीवेदर ग्राउंड इथं पार पडणार आहे। या सोहळ्याला 5-6 जिल्ह्यातील वकील जवळपास 5000च्या वरती वकील उपस्थित राहणार आहेत आणि या ऐतिहासिक सोहळ्याचे भागीदार ज्यांना म्हटलं जातं ते म्हणजे समस्त कोल्हापूरकर। या कोल्हापूरकरांनी देखील या सोहळ्याला उपस्थित राहावं असं आवाहन प्रशासन असेल किंवा कोल्हापूर जिल्हा बार असोसिएशनचे अध्यक्ष VR पाटील सर यांनी देखील केलेला आहे। त्यामुळं हा संपूर्ण जो ऐतिहासिक सोहळा आहे हा नयनरम्य सोहळा येत्या 17 ऑगस्ट रोजी कोल्हापुरात पार पडणार आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट सचिन वरेकर सह मी सद्दाम अली, KK न्यूज कोल्हापूर। बाळ, फ्रीजमधून श्रीखंड काढ ना। आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड, त्याची चवच वेगळी होती। आता काय सगळं रेडीमेड। आजी, हे श्रीखंड खाऊन बघ। आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय? हे आहे गोकुळचं श्रीखंड, अगदी जिभेवर रेंगाळणार। जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार। गोकुळ श्रीखंड, मनावर रेंगाळणार।